अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूर्ण कृपा मिळावी आणि व्रताचे फळ मिळावे यासाठी खालील चुका करणे टाळावे. संकष्टी किंवा अंगारकीचा उपवास हा चंद्रोदयाला सोडला जातो. त्यामुळे चंद्रदर्शनापूर्वी चुकूनही अन्न ग्रहण करू नका. ढगाळ वातावरणामुळे चंद्र दिसला नाही तर पंचांगातील वेळेनुसार चंद्राच्या दिशेला अर्घ्य द्यावे, पण चंद्रोदयाची वेळ होण्यापूर्वी अर्घ्य देऊ नये. या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. घरातील वातावरण सात्विक ठेवावे. गणपतीला चुकूनही तुळशीची पाने वाहू नका. पौराणिक कथेनुसार गणपतीच्या पूजेत तुळस वर्ज्य मानली जाते. केवळ दुर्वाच अर्पण कराव्यात. उपवासाच्या दिवशी कोणावरही रागावू नका किंवा घरात भांडणे करू नका. असे केल्याने व्रताचे मानसिक फळ मिळत नाही. बाप्पांचे वाहन उंदीर आहे, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्राण्याला, विशेषतः उंदराला मारू नका किंवा त्रास देऊ नका. पूजा करताना किंवा नैवेद्य बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. शिळे अन्न किंवा अशुद्ध हातांनी बाप्पाला स्पर्श करू नका. शक्य असल्यास मंदिरात किंवा घरात बाप्पाच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. किमान एक दुर्वा किंवा फूल सोबत न्यावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.